नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की आज दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानामध्ये आज संपूर्ण देशातील युवक आज आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. अजूनही सरकारने त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. आज आपण आलेलो आहे ते नेमबे महानगरपालिकेचे गटनेते आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि युवकांसाठी त्यांचं नेहमीच एक योगदान असतं आणि आज तिथली जी परिस्थिती पाहता त्यांना काय वाटतं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार. सर, काय सांगाल? आज दिल्लीमध्ये आपण बघतोय की नीट परीक्षा म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आज आपण प्रत्येक पालक त्या ठिकाणी प्रत्येक पालक आज मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण अगदी शिशु ह्याच्यापासून सुद्धा फी बघितली तर पालक अगदी अनेक प्रसंगातून तोंड देत मुलांना घडवत असतात. शेवटचा जेव्हा टप्पा येतो त्यांचं भविष्य घडवण्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात, ती परीक्षा जी असते नीट परीक्षा असते आणि याच परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे असंख्य लाखो मुलांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. काय सांगाल या संदर्भात? खऱ्या अर्थानं नीटची परीक्षा काय असते आणि नीट का द्यावी आणि नीट देणाऱ्याला विद्यार्थ्याला कशा प्रकारे परीक्षा केंद्रात जावं लागतं हे सगळं ज्यांची मुलं शिकतायत किंवा ज्यांची मुलं आपलं भविष्य घडवू पाहतात अशांना ते नीट नक्की समजलेलं आहे. आणि ती मुलं जेव्हा नीटची परीक्षा द्यायला जातात त्यावेळेला अभ्यास करून आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन जे लिहायला हवं ते लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. नीट उत्तीर्ण होण्यासाठी एकाग्रता मनानं करतात, परंतु पेपर फुटीमुळे त्यांचा मेहनत ही फळास येत नाही. त्यामुळे मागून येऊन विद्यार्थी पुढे जातो आणि सर्रासपणे पेपर 10 लाख 15 लाख 20 लाख अशा आपण सगळ्या बातम्या जवळून पाहिल्यात. महाराष्ट्रातून काही असे पेपर फुटीचे प्रकरण समोर आलेले आहेत. ही मुलं न्याय मागतात, त्यांच्या जागी आपली मुलं आहेत तर असे समजूया. आणि कुठेतरी आंदोलन या ठिकाणी होतंय तर दखलच्या स्वरूपात या ठिकाणी माझं प्रामाणिक मत या ठिकाणी दखल घेणं गरजेचं होते. पण त्यांचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी भरकटलं गेलं नाही पाहिजे. त्यांनी त्यांच्या मार्गातून म्हणजे प्रयत्नातून यश येईल, परंतु प्रयत्न हे सातत्याने ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्यावर जो लाठी हल्ला झाला तो खऱ्या अर्थानं दुर्दैवी होता. विद्यार्थी आहेत, या देशाचे भविष्य आहेत, त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. राजकीय वलय किंवा राजकीय शिक्का घेऊन जर ही मुलं चालणार असतील तर ते दुर्दैव आहे, परंतु त्यांच्याकडे कसल्या प्रकारचा झेंडा किंवा आपण त्या ठिकाणी पाहिला नाही. म्हणजे देशाचा झेंडा पाहिला, त्याच्या व्यतिरिक्त कोणता झेंडा पाहिला नाही. त्यामुळे या ठिकाणी देशाच्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो किंवा घटक पक्षातल्या सदस्यांना त्यांनी या ठिकाणी यांची बाजू ही समजून घेतली पाहिजे आणि हा लवकरच यातून तोडगा काढला पाहिजे. त्यांची जी मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ठीक आहे, ते त्यांची ती मागणी आहे, परंतु त्या मागणीतून सुद्धा चर्चा केली तर चर्चा फळास येऊ शकते. एवढे दिवस जंतर मंतरला आंदोलन चालू आहे, 20-22 दिवस झाले. तिथले लोक त्रस्त आहेत, तिथले वातावरण खराब झालेलं आहे. त्यामुळे ते दुरुस्त करणं आणि तिथल्या शासनाचं प्रशासनाचं हे काम आहे. त्यांनी ते चोखपणे बजावावं आणि जर भविष्यामध्ये जर हे आंदोलन या ठिकाणी यशस्वीरित्या संपलं नाही तर त्याचा दुष्परिणाम निश्चित स्वरूपात या ठिकाणी होऊ शकतो, असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. पण आता तुम्ही तरुणांना काय आव्हान देणार? कारण ही परिस्थिती आता चिघळत चाललेली आहे. मुली सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. एका मुलीचा मृत्यू सुद्धा झालेल्याच आपण बातमी पाहिलेली आहे. मग असं जर असेल तर कुठेतरी सरकारने 2 पावलं मागं यावं किंवा तिथे कुठेतरी काँग्रेस जनता पार्टी सहभागी झाली असाही काही टपका ठेवला. जसा तो तुम्ही म्हणालात की राजकारण याला नको आहे आणि खरोखरच झेंडा तर कोणी घेतलेलाच नाहीये. आणि कालचं एक असं दृश्य पण आपण पाहिलं की तिरंगा झेंडा एक मुलगी घेऊन जाते आणि त्या झेंड्याचा अपमान होतो. ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे. आपण आपला देश प्रगतीपथावर जात असताना ही घटना का घडते? आज तुम्ही पण आज लहानापासून ते आतापर्यंत तुम्ही राजकारणात आलात, समाजकारणाबरोबर राजकारण सुद्धा करत असाल. तुम्हाला काय वाटतं की याच्यात काय झालं पाहिजे? नीटच्या संदर्भातला प्रश्न निकाली निघाला पाहिजे. प्रामाणिकपणे या ठिकाणी आमची मुलं जर त्या नीटच्या परीक्षेला जातात तर तो ती प्रामाणिकपणेच झाली पाहिजे. या देशाला तो अधिकार आहे. घटनेमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा अधिकार आहे. जसं पुरुषांना आहे, महिलांना आहे, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे. त्यामुळे त्या घटनेच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी ते आंदोलन केलेलं आहे. आंदोलन व्यापक स्वरूपात झालं आणि त्याला सिंपत्ती मिळाली कारण त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून.
आणि हे आंदोलन एकदम रास्त आहे. म्हणजे तिथे गेलेले सगळेच विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहे असं नाही. काही विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा वाटलं की ही मुलं त्यांचं आंदोलन भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी करतायत. पुढे जे आता 10वीला असतील, 12वीला असतील त्यांच्यासाठी करतायत. मग त्यांचे पालक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ज्यांची मुलं स्वयंस्फूर्तीने गेलेत त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक पालक आलेले आहेत. त्यामुळे ती जी व्यापकता या ठिकाणी दिसली ती मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्याची दखल निश्चित स्वरूपात घेणं गरजेचं आहे. ती दखल या ठिकाणी न घेतल्यामुळे आंदोलन थोडंसं वेगळ्या दिशेला गेलेलं आहे. ते आंदोलन भरकटलं नाही गेलं पाहिजे आणि प्रशासनानं त्यावर एक आपला अंकुश जरूर असावा, पण जबाबदारीचं काम यशस्वीरित्या या ठिकाणी झालं पाहिजे आणि या विद्यार्थ्यांना न्याय हा मिळाला पाहिजे. संपूर्ण देश सिंपत्तीच्या स्वरूपात त्यांच्या प्रति सहानुभूतीच्या स्वरूपात या ठिकाणी पाहतोय आणि त्याला वेगळं वळण न लागता हा विषय या ठिकाणी लवकर संपवा. तर याच बरोबर आपण बघतो की महाराष्ट्रात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हा एक विषय आलेला होता. पूर्वी ऑफलाईन परीक्षा व्हायच्या, खेडेगावातली मुलं असायची, त्यांना पण जिद्द असायची, कारण ते हे पदवीधर झाल्यानंतर अगदी अहोरात्र मेहनत करायची की मी प्रशासकीय अधिकारी बनेन, मी कुठेतरी असं एक स्वप्न आईवडिलांचं असं त्यांना. परंतु या ठिकाणी सुद्धा त्या परीक्षा ऑनलाईन केल्यामुळे शेती म्हणजे खेडेगावातल्या मुलांचं सुद्धा प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर ही सुद्धा बाब आपल्याला काय वाटते की सरकारने येथे सुद्धा काय बदल करायला पाहिजे? माझं स्वतःचं मत आहे, संगणकावर किंवा ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली गेली नाही पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी ह्या तांत्रिकदृष्ट्या चाललेल्या असतात. शेवटी मनुष्यच त्याला ऑपरेट करत असतो. त्यामुळे ती परीक्षा ही लेखी स्वरूपातच असावी, जेणेकरून सिंथेटिक असतं, पुरावे असतात जे समोरासमोर उघड केले जाऊ शकतात. कॉम्प्युटरवर माणूस ती कार्यप्रणाली बदलू शकतो, त्याच्यात हस्तक्षेप करू शकतो. ही वस्तुस्थिती आहे, कोणीही ही नाकारू शकत नाही की एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये एखाद्याच पूर्णच पेपर गायब करू शकतो. हे सगळं होऊ शकतं. कोणी कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने सांगू शकत नाही की ह्याच्यात अशी प्रक्रिया ही इतकी पारदर्शकता आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय होऊ शकत नाही असं कोणी सांगू शकत नाही. मी ठामपणे सांगेल की त्याच्यात त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. त्यामुळे जी आमचे जे घटक आहेत, ज्या ग्रामीण भागातले आहेत, त्या ठिकाणी ही सुविधा नाहीये. म्हणजे नेट नाहीये, कोणाच्या मोबाईल अँड्रॉइड नाहीत, लॅपटॉप नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपलं मनोबल त्यांचं त्या ठिकाणी वाढवायचं असेल अशा विद्यार्थ्यांचं, तर ती परीक्षा ही लेखी स्वरूपाच्या माध्यमातूनच व्हावी, ही आग्रही भूमिका आमची आहे. बघा, नीट परीक्षाने एमपीसी परीक्षा पब्लिक महाराष्ट्र सर्व्हिस कमिशनर ही जी परीक्षा ही पूर्वी ऑफलाईन व्हायची ती ऑनलाईन केली. नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार म्हणजे आपण हा देश कोणाच्या हातात आहे? आपण प्रत्येक जण शिक्षक असेल, राजकीय म्हणतात की हा देश या तरुणांच्या हातात आहे, याचं भविष्य ते घडवणार असं म्हणतात. परंतु देश ज्यांच्या हातात जाणार आहे त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर त्यांचं भविष्य आपल्याला कुठे दिसणार आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून आलंय. आणि गटनेते आज महासभेमध्ये त्या आवाज उठवतात, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही असं वाटतं की सरकारने कुठेतरी भूमिका बदलावी, 2 पावलं मागं यावं आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.